नमस्कार, मी दत्ता कानवटे TV9 मराठीच्या एक्सप्लेनरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज खरं तर अमित शहा हे सकाळपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। सकाळी नागपूरला त्यांचा दौरा झाला। दुपारच्या सुमारास अमित शहा हे मराठवाड्याच्या अर्थात संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि त्यानंतर उद्या अमित शहा नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा दौऱ्याला जाणार आहेत। अमित शहा यांचा दौरा हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत। या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी अमित शहा हा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत। खास करून मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा व्हाईट वॉश झाल्यानंतर, लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच जागा पराभूत झाल्यानंतर हा दौरा महत्त्वाचा मानला जातो। मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही मराठवाड्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघांपैकी 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत असते। त्यामध्ये मातब्बर लोक ही निवडणुकीसाठी रिंगणात उभे असतात, ज्यामध्ये यावेळेला रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे नेते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र त्यांना सुद्धा पराभवाचं तोंड पाहावं लागलं। त्यानंतर नांदेडची जागा असेल किंवा इतर जागा असतील, त्या जागांवरती सुद्धा भारतीय जनता पार्टीला पराभव सहन करावा लागलेला आहे। इतकंच नाही तर लातूरची अगदी हक्काची मानलेली जागा सुद्धा भारतीय जनता पार्टीला गमवावी लागली आहे। त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यामध्ये फटका बसू नये म्हणून अमित शहा या मराठवाड्यावरती सातत्याने लक्ष केंद्रित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 6 महिन्यातला अमित शहांचा मराठवाड्यातला हा दुसरा दौरा आहे। यापूर्वीच्या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती मोठी सभा घेत MIMला मराठवाड्यातून औरंगाबादमधून उकडून फेकायचं असल्याचं सुद्धा सांगितलं होतं। त्यानंतर MIMचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पराभव झाला। या ठिकाणी महायुतीचा खासदार निवडून आला, मात्र मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगला करिश्मा दाखवता आला नाही। सध्या मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही जागा आहेत विधानसभेच्या, त्या जागा टिकवता याव्यात आणि आणखी जागा आपल्या वाढाव्यात, यासाठी मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते भारतीय जनता पार्टीकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज दुपारच्या सत्रामध्ये अमित शहा हे संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येत आहेत। साधारणपणे 6 वाजता अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती लँड होतील। संभाजीनगर विमानतळावरती लँड झाल्यानंतर अमित शहा यांची मराठवाड्यातील भारतीय जनता पार्टीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील महत्त्वाचा असलेल्या महात्मा गांधी विद्यापीठातील MGM मधल्या रुक्मिणी हॉलमध्ये त्यांची बैठक होणार आहे। या बैठकीला सगळे लोकप्रतिनिधी आणि मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा जी आहे ते भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती केली जाणार आहे। भारतीय जनता पार्टीचे जे काही निवडून येण्यासाठीच्या जमेच्या बाजू असतील किंवा कमकुवत बाजू असतील, त्यासुद्धा या बैठकीमध्ये अमित शहा यांच्यासमोर मांडल्या जाणार आहेत। त्यावरती सुद्धा अमित शहा विचारमंथन करणार आहेत आणि उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। रुक्मिणी हॉल मधली ही बैठक संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधल्या रामा हॉटेलमध्ये अमित शहा यांची महायुतीबाबत बैठक होणार आहे। महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही महायुतीची बैठक आज पार पडणार आहे। या बैठकीला स्वतः अमित शहा उपस्थित असणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे महासचिव आहेत विनोद तावडे यांची उपस्थित असणार आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। पंकजा मुंडे ह्या सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील असं सांगितलं जाते। त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील असं सांगितलं जाते। खास करून मराठवाड्याचं प्रभारीपद ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय नेते भूपेंद्र यादव हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना शिंदे गटाची युती आहे आणि त्याचबरोबर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा युती आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळतील आणि अजित पवार गटाला किती जागा मिळतील याबाबत गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा सुरू आहे। खरं तर शिंदे गटाकडून 100 जागा लढवणार असल्याचं सांगितलं जातं, तर अजित पवार गटाकडून सुद्धा 70 जागा मागितल्या जात आहेत। जर या प्रमाणात जर का कदाचित आपल्या मित्रपक्षांना जागा दिल्या तर भारतीय जनता पार्टीच्या पदरामध्ये फार कमी अर्थात 118 जागा शिल्लक राहतात। त्यामुळे भारतीय जनता पार्टी स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये सत्ता आणू शकणार नाही। खरं तर पाठीमागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात जागा लढवल्या होत्या, मात्र भारतीय जनता पार्टीला फक्त 105च जागांवरती विजय मिळवता आला होता। मग आता जर का यावेळेला भारतीय जनता पार्टीला आपल्या मित्रपक्षांना मोठ्या प्रमाणात जागा वाटपामध्ये जागा देण्यात आल्या तर भारतीय जनता पार्टीला मुळात
बहुमतापेक्षा कमी जागांवरती निवडणूक लढवावी लागेल आणि त्यामध्ये किती आमदार निवडून येतील हा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार स्थापन करत असताना भारतीय जनता पार्टीला आपल्या सहकारी पक्षांना महत्त्वाचं स्थान द्यावं लागणार आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार का या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होत असतात। मात्र पाठीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला होता। त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जनता जनार्दन ठरवेल अशा स्वरूपाचं उत्तर दिलं होतं। हे उत्तर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात सुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न नक्कीच आहे। त्यामुळे जागा वाटपामध्ये कुणाला किती जागा मिळतात आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होतो असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे या गटाला किती जागा मिळतात, अजित पवार गटाला किती जागा मिळतात, भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळतात यावरती सुद्धा विचारमंथन होण्याची शक्यता आहे। असंही सांगितलं जातं की आजच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या जागांवरती तोडगा सुद्धा निघला जाणार आहे। ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे रनिंग आमदार आहेत, सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी त्या आमदारांच्या जागा आहेत ते त्या पक्षाला दिल्या जाण्याची शक्यता आहे आणि इतर ज्या जागा आहेत, ज्या जागा या तीनही पक्षांना लढवायच्या आहेत त्या जागांच्या तिढ्यावरती सुद्धा आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे आणि या तीनही पक्ष कोण किती जागा लढवणार याचा सुद्धा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तविली जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या। या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसह महायुतीतल्या इतर घटक पक्षांना सुद्धा मोठा फटका सहन करावा लागला। 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये तब्बल 23 जागांवरती लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळाला होता। मात्र यावेळेला भारतीय जनता पार्टीला चांगला फटका बसला। 23 जागांपैकी तब्बल 14 खासदारांचा पराभव झाला आणि फक्त 9 खासदार जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बंडखोरी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातले तब्बल 13 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते। मात्र त्यांच्यासुद्धा तब्बल 4 खासदारांचा पराभव झाला। साधारणपणे त्यांच्या 7 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यासुद्धा तब्बल 6 खासदारांचा पराभव झाला। मात्र उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे सुद्धा यावेळेला या लोकसभा निवडणुकीच्या पराभवावरती विचारमंथन होऊ शकतं। पराभव का झाला या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाऊ शकते आणि कुणाचा कुठे प्रभाव आहे, त्या प्रभाव असलेल्या परिसरामध्ये कुणाला किती जागा द्यायच्या किंवा कुठल्या गटाला किती विधानसभेच्या जागा द्यायच्या किंवा कोणत्या विधानसभेच्या जागा द्यायच्या यावरती सुद्धा आज चर्चा होणार आहे। या बैठकीला हे सगळे मोठे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे जागा वाटपांवरती आज तोडगा निघू शकतो ही सर्वात महत्त्वाची आणि महाराष्ट्राचं ज्या घटनेकडे ज्या घडामोडीकडे लक्ष लागलेलं आहे त्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो आज सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अमित शहा यांचा मराठवाडा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे। मराठवाड्यामध्ये महायुतीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये जनमत कसं मिळेल किंवा आपापले उमेदवार जे आहेत ते जास्तीत जास्त संख्येने निवडून कसे येतील यावरती सुद्धा विचारमंथन केलं जाणार आहे। त्यामुळे महायुतीचा हा जो दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।